एक सकारात्मक विचार। चॅनेलला सबस्क्राइब आणि शेअर करा। विकास कामासाठी निधी आणला एका मतदारसंघात आणि ते दुसऱ्या मतदारसंघातील कामांसाठी वापरण्यात आला, म्हणजे सामान्य जनतेसोबत छळ करण्यात आले। सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या आरोप प्रतिआरोपच्या लढाईत सामान्य जनतेचा नुकसान कोणाला दिसत नाही। अचलपूर मतदारसंघात विकास कामांसाठी 10 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता, पण त्या निधीने अचलपूर मतदारसंघासाठी विकास कामे नाही तर सीमा ओलांडून दुसऱ्याच लोकसभा मतदारसंघातील म्हणजे वर्धा मतदारसंघातील वरुड आणि मोर्शीचे कामं करण्यात आले। अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी स्वतःच्या मतदारसंघातील विकास कामांचा निधी दुसऱ्या मतदारसंघाला वळवण्याचे आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आले आहे। आपला बिडू बच्चू कडू या सोशल मीडियाच्या हँडलवरून हे आरोप आमदार प्रवीण तायडेंवर करण्यात आले आहे। यावर अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी शनिवारी 30 ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन पुराव्यांसोबत हा आरोप फेटाळला आणि बच्चू कडूंवर प्रतिआरोप करत स्वतः बच्चू कडू यांनी अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री अजित पवार यांना पत्र लिहून निधी मोर्शी आणि वरुड मतदारसंघात वळवला असल्याचा आरोप केला आहे। या आरोप प्रतिआरोपच्या लढाईत अचलपूर नागरिकांसोबत छळ करण्यात आल्याचे समजते। बच्चू कडूचे चेले चपाटे हे अधिकृत बच्चू काय महाराष्ट्राचा भिडू। आमदार प्रवीण तायडे हे बच्चू कडूंवर टीका करत म्हणाले की अचलपूरच्या जनतेने बच्चू कडूंना निवडणुकीत पाडलं, त्यामुळे त्यांनी स्वतः मंजूर केलेला निधी दुसऱ्या मतदारसंघाच्या विकास कामांसाठी लावले असून स्वतःच्या मतदारसंघातील लोकांसोबत दुजाभाव केला आहे। फेसबुकच्या माध्यमातून काही तत्कालीन आमदारांच्या कार्यकर्त्यांनी जे आरोप केलेले आहेत की माझ्या अचलपूर मतदारसंघात 10 कोटीचा निधी मी स्वतः मोर्शी वरुडमध्ये वळता केला किंवा विकला, मतदारसंघ विकण्याचा प्रयत्न केला किंवा विकला, अशा प्रकारच्या ज्या 10 खोट्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या सोशल मीडियावरती आणि काही पेपरला सुद्धा त्याच्या बातम्या आलेल्या आहेत। त्या पेपरच्या नंतर मी त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता मी मुंबईवरून जी कागदपत्र काढली छायांकित आणि प्रमाणित केलेली, त्या आधारे माझ्या असं निदर्शनास आलं की हा निधी तत्कालीन आमदार यांच्या लेटर पॅडवरच यांनी स्वतःच्या त्याच्यावरून अजितदादा अर्थ व नियोजन मंत्री यांना देण्यात विनंती केली आणि त्यांनी तशा प्रकारची विनंती मान्य करून ते काम बदल अचलपूर परतवाडाच्या नगर परिषदेत हद्दीतील कामं जी होती 9 कोटी 20 लाख रुपयाची, ती कामे मोर्शी नगर परिषद आणि वरुड नगर परिषदमध्ये स्वतःच्या लेटर पॅडवर भरती केली आणि माझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आलेले होते की मी सूड भावनेने मी कशात कोणत्या गोष्टीत आढळत नाही किंवा कोण्या गोष्टीत हा सापडत नाही किंवा कोण्या गोष्टीत हा दिसत नाही, त्याच्यामुळे खोटे आरोप करून मला नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती मला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला। 20 वर्षापासून बच्चू कडूंना 20 वर्षापासून ज्यांनी जे प्रेम दिलं, त्यांना जे नेता बनवलं, त्यांना जे आमदार केलं आणि त्यांची जी आताची जी वाटचाल आहे किंवा आताची जी सध्याची परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती, त्याला जबाबदार जनताच आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांना जे प्रतिष्ठा मिळाली ते जनतेमुळे मिळाली। त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून फक्त पाडल्यामुळं त्यांना त्यांचे पांग त्याचे उपकार अशा प्रकारे बच्चू कडूंनी फेडण्याचा प्रयत्न करून या मतदारसंघातला निधी हा मोर्शी मतदारसंघात देण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे। खऱ्या अर्थानं जनता यापुढेही त्यांना माफ करणार नाही। याला प्रतिउत्तर देत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्यातर्फे शनिवारी त्याच दिवशी 30 ऑगस्टला पत्रकार परिषद घेण्यात आली। त्यावेळी प्रवीण तायडेंकडून केलेले आरोप प्रहार पक्षाने अमान्य करून फेटाळून दिले। प्रहारचे पदाधिकारी आणि नगरसेवक आमदार प्रवीण तायडेवर टीका करत म्हणाले की बच्चू कडू शेतकरी आणि दिव्यांग लोकांसाठी आंदोलन करत आहे, लढत आहे, त्यामुळे बच्चू कडूंना जनतेचा सन्मान आणि समर्थन मिळत आहे, म्हणून त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून बच्चू कडूंवर खोटे आरोप करायचे आणि त्यांना बदनाम करायची प्रक्रिया सुरू आहे।